जेव्हा माझ्याकडे त्यांनी स्क्रिप्ट वगैरे सगळं सांगितलं त्यावेळेला ते सलाईन लावून आले होते हाताला. आणि जी मेहनत आणि जी लगननी त्यांनी ह्या मूवीमध्ये सगळं एक्झिक्युशन आणि काम केलं आहे आणि जी स्टारकास्ट आहे, प्रवीण सर, तेजस्विनी मॅडम, म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक रवी बसरूजी, तर एवढं सगळं चांगलं ह्या मूवीमध्ये एलिमेंट्स आहेत. तर तुम्ही जरूर हा पिक्चर बघावा, आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. all the co-producers. I'd like to warmly invite our co-producers who can just come and grace the stage with. सगळ्यात मोठी गोष्ट काय केली या मंडळींनी, तर चित्रपट भारतातल्या 5 भाषांमध्ये येतोय, पण त्या चित्रपटामध्ये हिरोचं जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून पार तंजावर पर्यंत संपूर्ण साऊथ बेल्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे, शहाजी महाराजांचं कार्य आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या चित्रपटाला मातीचा वास आहे. या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं, माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं, या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटीगारूंनी दाखवलं. तर कोटीगारू म्हणजे त्यांची बाकी ओळख माहीत नसली तरी सांगतो की राजामौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चर पासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटीगारू, बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर. आणि या कोटीगारूंनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेलला. त्यामुळे मी या माणसाचे आभार मानेल आणि या दोघांचे आभार यासाठी मानेल की मी याच्यात विलन आहे. विलन शब्द उच्चार लाईटच गेली. दर्शन बघितले म्हणजे माझी खूप इच्छा आहे की मला जर दाढी असती ना, मी अशी पूर्ण ठेवली असती. म्हणजे मी लहानपणी पेनाने काढायचो दाढी, का तर मला ते नाही दाढी मिशा हवी. देवाने मिशा दिली, केस दिले, पण दाढी नव्हती दिली. पण ती इच्छा देवानी या सिनेमात पूर्ण केली. त्यामुळे ते खूप खूप धन्यवाद. खूप भारी कॉस्ट्युम आहेत, ते खूप जड होतो ते शूज आणि खूप वर्ण उड्या मारायच्या होत्या. साऊथ इंडस्ट्री निम्म्या वेळा जमिनीवर आणि निम्म्या वेळा हवेतच असते ते रोप फायटिंगला. त्यामुळे ते मी एन्जॉय केलं आणि मी दिसतोय पण छान. हा म्हणजे माझी आई मला म्हटली तुला दाढी असते तर तू असंच दिसला असत. हा त्यामुळे धन्यवाद. आणि बघा सरते शेवटी लहानपणी म्हणतो ना आपण, ते पेनाने काढले होते दाढी. वो हीरो की माँ और उसको कास्ट करना वॉज अ वेरी डिफिकल्ट टास्क. कुछ लोगों ने बोला था वील हैव एक्ट्रेस फ्रॉम हैदराबाद. कोटी सर ने कुछ ऑप्शंस किसी ने दिया फ्रॉम कर्नाटका, फ्रॉम चेन्नई, बिकॉज इट वॉज अ पैन इंडिया फिल्म. बट इट वॉज माई ड्रीम, जो भी एक किरदार प्ले करेगा वो मेरी मिट्टी की होनी चाहिए, महाराष्ट्र की. और मुझे वो मौका मिला. हमारी तेजस्विनी जी, कैन आई होल्ड योर हैंड प्लीज? कम ऑन. आई वांट टू थैंक यू बिकॉज वो जो किरदार है बहुत खतरनाक किरदार था. उसका लुक एंड आई डोंट नो इफ यू कैन वॉच हर. शी हैड टू गो टू लॉट ऑफ ट्रांसफॉर्मेशन. शी हैड टू बी इन मड, जो उन्होंने कभी नहीं किया था. बहुत मेहनत करना पड़ा था and she has killed it. Tejaswini ji, thank you. Ashirwad do. Thank you very much, Tejaswini ji. I also want to say these are the actors. Please brother, you know they didn't ask us हमारा रोल क्या है. They said भाई we are working with you. But मैं इसी को नहीं, but बहुत सारे actors हैं from Maharashtra. उन्होंने कभी ये नहीं पूछा मराठी एक्टर्स ने हमारा कितना इंपॉर्टेंट रोल है, छोटा रोल है, बड़ा है. दे सेड वी वांट टू बी पार्ट ऑफ यू. सो दैट्स हाउ द जर्नी स्टार्टेड. अब मैं शुरू करता हूं पहले हमारे म्यूजिक डायरेक्टर मिस्टर अर्को मुखर्जी से.
और वो थैंक यू ब्रदर. He normally speaks in English, but मैं हिंदी में कहूँगा कि it was little difficult जब हमारे कोटी गारू और ऑर्को की मीटिंग हुई. इस साउथ और ये लाइक कैलकाटा पूरा कुछ रॉन्ग ये चल रहा था, बट इस कॉन्वर्सेशन में दे क्रिएटेड अ मैजिक जो बहुत जल्द आप करेंगे. थैंक यू ऑर्को फॉर बिलीविंग मिस्टर कोटी गारू एंड देवगिल प्रोडक्शंस. And I also want to say one of the biggest music director, Mr. Ravi Basrur, he is so busy. जब सल्लार, KGF, अब कोई भी बड़ी फिल्म लो, जब वो इंसान काम करता है 1 साल तक किसी को नहीं मिलता. ये मेरा सौभाग्य है, मेरी माँ का आशीर्वाद था कि मैं उनको मिल पाया सिर्फ 5 मिनट के लिए. उस 5 मिनट से मैंने उनके 500 मिनट ले लिए. एंड रवि जी, आई जस्ट वॉन्ट टू टेल यू थैंक यू रवि जी. विदाउट यू दिस फिल्म वुड नॉट बी यू नो व्हाट इट इज. सो थैंक यू फॉर बिलीविंग मिस्टर कोटी गारू एंड देवगिल प्रोडक्शंस. थैंक यू रवि जी. आई ऑल्सो वॉन्ट टू टेल सतीश गारू, ही इज अ फाइट मास्टर. आपने पुष्पा देखा है? वो हमारी फिल्म का फाइट मास्टर है. ही इज अनदर मैडमैन. ये पिक्चर में ना बेसिकली सब पागल लोग ही भरे, तो ही ये सिनेमा में आपको अच्छा लगेगा. जैसे प्रवीण सर, ही इज अनदर मैडमैन मींस पॉजिटिवली बोल रहा हूं. सतीश गारू वो फाइट मास्टर, वो अलग अपनी धुनकी में, ये ऐसा करना, ऊपर से मारना, ये करना है, पर हमारी हड्डियां टूट गई थी, बट ही क्रिएटेड द मैजिक. सतीश गारू, थैंक यू सर. I also want to thank Mr. Rahul, who is a choreographer. Rahul, thank you darling. मेरा भाई है. उसने गाना नहीं सुना, सिर्फ इतना बोला, भाई मैं तुम्हारी फिल्म कर रहा हूं. I love you Rahul and thank you very much. I want to thank our art director Karthik. कार्तिक है क्या? अच्छा, he is not there. बहुत सारे टेक्नीशियंस है, our writer and everyone. But I want to tell the entire team, co-producers, producers, actors, spot boys, जितने भी हैं हमारे देवगिल प्रोडक्शन से, जितने भी लोग आए हैं यहाँ पर, I want to thank you again. Thank you. नाही असं नको, एक काम करू आपण, मोठ्यानं अहो विक्रमार्क म्हणून म्हणते बोलतील, चालेल का? चलो 1 2 3 अहो. थैंक यू. सबसे पहले सबको मैं यहाँ थैंक यू कहना चाहता हूँ, हाथ जोड़कर, क्योंकि आप लोगों के बगैर ये कार्यक्रम ही नहीं होता. सो थैंक यू इसके लिए. मैं पहले अपने आप का इंट्रोडक्शन देना चाहता हूँ. मेरे माता पिता ने मुझे जन्म पूना में दिया था, और मेरे जो गुरु है SS राजमौली, उन्होंने मुझे नाम हैदराबाद में दिया. तो ये मेरी शुरुआत है मगधीरा से. ये हमारे डायरेक्टर पेटा कोटी, मैं इनको 14 साल से जानता हूँ, फ्रॉम लास्ट 14 ईयर्स. और हम लोगों का एक अलग सा रिश्ता था. और बेसिकली जब आप साउथ में काम करते हो तो नॉर्मली देयर इज वन रूल ऑफ रिस्पेक्टिंग एंड हैविंग एन एसोसिएशन फॉर वेरी लॉन्ग टाइम. तो जो भी आज तक मैंने जिनके साथ काम किया, आज तक वो सब लोग मेरे परिवार का एक हिस्सा बन चुके हैं. तो मैं मेरे साउथ की एंटायर इंडस्ट्री और मेरे सारे प्रोड्यूसर्स और डायरेक्टर को थैंक यू कहना चाहता हूं. बिकॉज ऑफ देम आई एम व्हाट आई एम टुडे. और आई जस्ट स्टार्ट विद अ स्मॉल नोट. आई वांट टू थैंक माय प्रोड्यूसर्स मिस्टर अश्विनी कुमार मिश्रा. ये मुझे, इनके बगैर ये सपना अधूरा रहता था. मिश्रा जी, आई लव यू. बिकॉज ये जो जर्नी थी एक बहुत कठिन जर्नी थी, टू फाइट अगेंस्ट a system, like, you know, if I'm working in Telugu industry, I had to do something in Marathi, which we didn't know much about Marathi cinema. So मिश्रा जी ने मुझे उस चीज में सपोर्ट किया, मेरे डायरेक्टर ने मुझे बहुत सपोर्ट किया. और सबसे पहले आई वांट टू से राजमौली साहब को जब हमने आइडिया दिया तो उन्होंने कहा कि तेरी माता जी का सपना, यू शुड डू इट. और बिकॉज ऑफ माई मदर आई गॉट एन अपॉर्चुनिटी कि मैं मेरे महाराष्ट्र में
और मेरे ऑल दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ महाराष्ट्र के दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ मुझे काम करने का मौका मिला. थैंक यू मम्मी, बिकॉज ओनली ऑफ यू आई कुड मेक दिस. एंड आई वांट टू थैंक मिहिर, आई वांट टू थैंक समीर जी. थैंक यू वेरी मच फॉर ऑलवेज बीइंग देयर विद अस. मिस्टर विजय, वॉट विजार्ड एंटरटेनमेंट, विजय जी मेरे हनुमान है. कभी भी मुझे कुछ हेलो, थैंक यू विजय जी. आई जस्ट टेल यू, मैं ये जर्नी की कहानी सुनाता हूँ. सबसे पहले जब हम लोगों ने ये लिखा था एंड आई वांटेड टू डू अ मराठी फिल्म, तो सबसे पहले प्रवीण जी हाथ जोड़कर थैंक यू. विदाउट यू ये फिल्म नहीं हो सकती. इन्होंने जो लिखा है दमदार, बोलते ना एक साथ दमदार. एक्शन तो कुछ नहीं, ये आदमी ने वो सब किया है. मराठी इज गोइंग टू बी अ ब्लास्ट. वो जो हमारे भाई सलीम भाई बोलते हैं अंगार अंगार, एक्चुअल अंगार ये इंसान है. जब वो लिखता है उसमें सिर्फ आग निकलती है. तो प्रवीण जी विदाउट यू ये जर्नी इनकम्प्लीट है. थैंक यू. और हमेशा एक छोटा भाई, मैं आपका छोटा भाई हूं, हमेशा ऐसे ही प्यार करते रहना. और इस फिल्म की सबसे Yes. Viewers, start from the puja. Hello, good evening everyone, and thank you for coming here and joining us for this special trailer launch. ये कोई भी फिल्म रिलीज होती है तो हमको पता है कि उसके पीछे पूरी टीम वर्क की बहुत हार्ड वर्क होती है. और स्पेशली इस टीम के जो कैप्टन हैं हमारे डायरेक्टर सर और देव, इनकी बहुत ज़्यादा हार्ड वर्क है. मैंने तो सिर्फ एक गाना किया है फिल्म में, और जैसे कि आप सबको बताया अभी थोड़ी देर पहले, पुणे में शूट हुआ है. ये एक हम लोगों ने शायद फरवरी या जनवरी में शूट किया था लास्ट ईयर. और मैं तब से वेट कर रही हूँ, देव को पूछ रही थी कब रिलीज हो रहा है गाना. आई एम वेरी एक्साइटेड फॉर द सॉन्ग एंड ही इज लाइक कि होगा होगा, आई टेल यू. एंड आई एम रियली सुपर एक्साइटेड. I can't wait to share the song, the movie with you guys. And हमने शूट किया था बहुत ठंड में. मैंने भी बहुत 4 रात शूट किए बैक टू बैक, और भीग भीग के शूट किया था. बहुत मज़ा आया ठंडी में. बट हर एक शॉट के बाद मैं देखती थी कि कोटी सर और देव के चेहरे को, क्योंकि वो लोग मॉनिटर पे बैठ के देखते थे, कुछ तो डिस्कशन होता था, मुझे भी पता क्या, एक और करेंगे, बहुत अच्छा था, एक और करेंगे. तो ये जो परफेक्शन की जो खोज होती है ना, वो इंसान को कभी सेटिस्फाई होने नहीं देता है. एंड आई एम सो ग्लैड, आई एम सो लकी, एंड आई एम वेरी थैंकफुल टू ऑर्को ऑल्सो. ऑर्को ने मुझे फ़ोन किया कि आई एम डूइंग एन आइटम सॉन्ग फॉर द फर्स्ट टाइम, ही सेड. And I'm thankful to Dev that he chose me, he gave me this opportunity to perform in the song, and I hope you guys will like it. And I really wish all the very best, because मुझे पता है, मैंने खुद भी देखा है कि बहुत मेहनत की है इन्होंने. तो शूट नहीं किया, पर वो 4 रात ये भी बैठे थे सेट पे, मैम भी बैठी थी सेट पे, इतने ठंड में बच्चे भी आए थे. एंड आई रिमेंबर each and everyone in the unit have put their blood and sweat in the film. So please आप लोग आइएगा, सपोर्ट कीजिएगा, and please मूवी देखिएगा. I'm sure you guys will be entertained. Thank you so much. Yes, thank you. यानंतर अनिल सर, हिंदी, मराठी, आता भारताच्या प्रादेशिक 5 भाषा त्या चित्रपट कसा अनुभव आहे, काय सांगाल? मला खूप चांगला अनुभव आहे. देव सरांचे मानतो मला संधी दिली. तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा चित्रपट बघा. सिनेमा खूप सुंदर झाला. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतो, आपण तसंच बोलवायचं का तेजस्विनी मॅमला? कुठे गेले सर? रवी सर पैसाही बोलायला तर नाही. जोरदार टाळ्या तेजस्विनी मॅम प्लीज. व्यूअर्स, उपस्थित सर्वांना नमस्कार. जेवढे प्रोड्युसर्स आज इथे हजर आहेत, आरती मिश्राजी, कुलकर्णीजी, UFO, पॅनोरमा, आय थिंक देव तर आहेच प्रोड्युसर, पण आरती माझ्यासाठी जास्त प्रोड्युसर आहे.
तर पण आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस या टीमचा म्हणजे कोटी गारू. मला वाटतं की मी देववरती नंतर येणार आहे, पण कोटी गारूविषयी बोलते. कुठलाही प्रोजेक्ट करतो आपण जेव्हा, किंवा कुठलीही फिल्म आपण जेव्हा बघतो, आता खरं तर लँग्वेज बॅरियर राहिलेलं नाही आहे, कारण आपण सगळ्या प्रकारचे सिनेमे बघतो, सगळ्या भाषांमधले सिनेमे बघतो. पण मला आनंद या गोष्टीचा, या टीम बरोबर काम करताना या गोष्टीचा आनंद जास्त झाला की कोटी गारूंची ही लँग्वेज नाही. म्हणजे आमचा एक टेक तेलुगूमध्ये असायचा, एक टेक मराठीमध्ये असायचा. त्यांना फक्त त्यातले इमोशन्स कळत होते, त्यांना त्यातले एक्सप्रेशन्स कळत होते. म्हणजे जेव्हा जसा प्रॉब्लेम मला तेलुगूमध्ये संभाषण कुठलेही संवाद फेकण्यामध्ये झाला, तसा प्रॉब्लेम कदाचित त्यांनाही मराठीमध्ये असेल, कारण त्यांना अजिबातच ही लँग्वेज येत नाही. पण आमच्या क्षेत्राची गंमतच ही आहे की आमच्या क्षेत्रामध्ये ना इमोशन्सवरती ही अख्खी इंडस्ट्री, म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टी जेवढी चाललेली आहे ही इमोशन्सवरती चाललेली आहे. आणि हा चित्रपट सुद्धा मराठी, तेलुगू आणि इतर 4 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तर तुमची जी कुठली भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट पहा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि देवविषयी सांगायचं तुम्हाला कौतुक या गोष्टीचं आहे की देव हा पुण्यात वाढलेला मुलगा आहे, महाराष्ट्रातल्या भूमीतला मुलगा आहे. आणि कदाचित तो ही फिल्म फक्त तेलुगूमध्ये करू शकला असता, कारण याचे दिग्दर्शक स्वतः तेलुगू आहेत. पण किंवा अजून कुठल्या लँग्वेजेसमध्ये करू शकला असता, पण तो पुण्यात वाढल्यामुळे, तो महाराष्ट्रात वाढल्यामुळे त्याला कुठेतरी असं वाटलं की मी महाराष्ट्राचं काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून त्यांनी हा चित्रपट मराठीमध्ये सुद्धा केला. त्याच्यामध्ये खूप मराठी कलाकारांना काम दिलं, संधी दिली, आम्हाला त्याच्यामध्ये आत्मसात केलं. तर याबद्दल देव तुझे खूप खूप आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मी आणि प्रवीण दादा मी आय थिंक पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम केलं. इंडस्ट्रीत आपण असतोच, म्हणजे कायम भेटतच असतो, पण काम करताना या माणसाबरोबर मला जी मजा आली आणि त्याच्यानंतर डबिंग करताना सुद्धा या माणसाने माझा परफॉर्मन्स इतका एलिव्हेट केलेला आहे फिल्ममध्ये. तर आज जे काही स्टेजवरती 2-4 शब्द माझ्याविषयी बोलले जात आहेत आणि बोलले गेलेत त्याच्यात खूप श्रेय प्रवीण दादाचं आहे. तर थँक्यू सो मच दादा. आणि कोटी गारू सर, मैं क्या बोलू आपके बारे में. म्हणजे लिटरली मला असं वाटतं की मूर्ती लहान कीर्ती महान हे करेक्ट यांना शोभणारं वाक्य आहे. जोरदार. अत्यंत सालस, अत्यंत साधेपणा. म्हणजे अख्ख्या क्रूमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे खूप टेक्निशियन्स साऊथमधनं